इयत्ता 7वी प्रज्ञाशोध परीक्षा विषय मराठी। तर कार्यात्मक व्याकरण या घटकातील अलंकार यामध्ये आपण कालच्या व्हिडिओमध्ये यमक, उपमा आणि उत्प्रेक्षा अलंकाराविषयी माहिती पाहिलेली आहे। आज आपण काही नमुना प्रश्न पाहूयात। खालील वाक्यात उपमान कोणते? मोहन घोड्यासारखा वेगाने धावत होता। तर या ठिकाणी पहा, उपमान म्हणून विचारलेलं आहे आपल्याला। तर सुरुवातीला उपमान म्हणजे काय लक्षात घ्या, जेव्हा एखाद्या वस्तूचं किंवा व्यक्तीची तुलना किंवा साम्य त्याच्यातील दुसऱ्या वस्तूशी आणि व्यक्तीशी केले जाते तेव्हा त्याला काय म्हणतात? उपमान म्हणतात। या ठिकाणी पहा, मोहन घोड्यासारखा वेगाने धावत होता। तर मोहनचा जो धावण्याचा वेग आहे त्याचं साम्य कुणाशी दाखवलेलं आहे? घोड्याच्या वेगाशी दाखवलेलं आहे। म्हणजे दोघांमधलं साम्य दाखवलेलं आहे या ठिकाणी। म्हणजे या ठिकाणी उपमान कोणता येणार? घोडा येणार। पर्याय क्रमांक 2। प्रश्न दुसरा, डॅश या अलंकारात केवळ शाब्दिक चमत्कृती साधली जाते। रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा। अर्थालंकार, शब्दालंकार, रूपक अलंकार, वरील सर्व। तर या ठिकाणी पहा, शाब्दिक चमत्कृती म्हणले। तर शाब्दिक चमत्कृती कोणत्या अलंकारात दाखवली जाते? शब्दालंकारमध्ये। गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मूळारंभ आरंभ तो निर्गुणांचा, नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमुपंत आनंद या राघवांचा, या पंक्तीत कोणता अलंकार साधला आहे? तर या ठिकाणी पहा, या कवितेच्या ओळी दिलेल्या आहेत। आपण जर याचं निरीक्षण केलं तर यामध्ये पहा, गुणांचा, निर्गुणांचा, त्यानंतर वाचा, राघवांचा हे जे शब्द आहेत ते यमक जुळणारे शब्द दिलेले आहेत। मग त्यामुळे हा कोणता अलंकार होतो सांगा? यमक अलंकार होतो। दोन वस्तू व्यक्तीमधील साम्य किंवा सारखेपणा वर्णन केलेला असतो तेव्हा कोणता अलंकार होतो? तर या ठिकाणी उपमा या अलंकारामध्ये दोन वस्तू आणि व्यक्तीमधील साम्य आणि सारखेपणा दाखवलेला असतो। भाषेच्या अलंकाराचे मुख्यत्वे किती प्रकार पडतात? 3, 2, 4 आणि 5। तर भाषेच्या अलंकाराचे मुख्य 2 प्रकार पडतात, शब्दालंकार आणि अर्थालंकार। योग्य विधान निवडा। 2 योग्य विधाने निवडा। भाषेचे सौंदर्य वाढवण्यासाठी अलंकाराचा वापर होतो। यमक अलंकार हा अर्थालंकार आहे। सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी हे उत्प्रेक्षा अलंकाराचे उदाहरण आहे। उत्प्रेक्षा अलंकारात जणू, जणू काय, वाटे यासारखे शब्द वापरलेले असतात। तर या ठिकाणी आपल्याला योग्य विधान निवडा म्हणलेलं आहे। तर पहिलं विधान जे आहे ते योग्य आहे। पहा, भाषेचे सौंदर्य वाढवण्यासाठी अलंकाराचा वापर होतो। आणि त्यानंतर पर्याय क्रमांक 4 सुद्धा योग्य आहे। उत्प्रेक्षा अलंकारात जणू, जणू काय, वाटे यासारखे शब्द वापरलेले असतात। या ठिकाणी पहा, यमक अलंकार हा अर्थालंकार म्हणलेला आहे। तर हा अर्थालंकार नाही, हा शब्दालंकार आहे, त्यामुळे हे चुकीचं आहे। त्यानंतर पहा, सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी हे उत्प्रेक्षा अलंकाराचे उदाहरण नाही, तर हे उपमा अलंकाराचे उदाहरण आहे, त्यामुळे हे पर्याय पण चुकीचा आहे। यानंतर पुढचा प्रश्न पहा, आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे यामध्ये कोणता अलंकार आलेला आहे? तर या ठिकाणी पहा, देवाची जी माया आहे त्याची तुलना आभाळाशी केलेली आहे। मग त्यामुळे इथं तुलना केलेली आहे, त्यामुळे कोणता अलंकार होतो? उपमा अलंकार होतो। खालीलपैकी कोणता शब्द साम्य सूचक शब्द नाही? वरी, परी, सारखे आणि समान। या ठिकाणी परी, सारखे आणि समान हे शब्द साम्य सूचक आहेत, वरी हा शब्द नाही। सम, समान, प्रमाणे, परी, परीस असे शब्द कोणत्या अलंकारात वापरले जातात? पहा, या ठिकाणी दोन वस्तूमधील साम्य दाखवण्यासाठी सम, समान, त्यानंतर प्रमाणे, परी, परीस हे शब्द कोणत्या अलंकारात वापरले जातात? उपमा अलंकारामध्ये वापरले जातात। पर्याय क्रमांक 4। खालीलपैकी उत्प्रेक्षा अलंकारात न बसणारे उदाहरण ओळखा। हा आंबा बघ जणू काय साखरच, तो दगडी परीस सारखा होता, अर्धपायी पांढरीशी विजार, गमे विहंगातील बडा फौजदार, पिवळे तांबूस ऊन कोवळे पसरे चौफेर, ओढा नेई सोने वाटे वाहुनिया दूर। तर या ठिकाणी पहा, पर्याय क्रमांक 1, 3 आणि 4 याच्यामध्ये जणू, जणू काय, गमे, वाटे असे हे उपमेय जणू उपमानच आलेले आहेत, यामध्ये दाखवणारे शब्द आलेले आहेत। परंतु पर्याय क्रमांक 2 पहा, तो दगड परीस सारखा होता, याच्यामध्ये सारखा हा उपमा अलंकार दाखवणारा शब्द आलेला आहे। पहा, सारखा, त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 2 हे यामध्ये वेगळं आहे।